नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असल्याने नामपूर जिल्हा परिषद गटामध्ये टेंबेखालचे येथील माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ कांताबाई भाऊसाहेब आहिरे यांनी नामपूर गटामध्ये मतदारांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे। भारतीय जनता पार्टीकडून गावागावामध्ये प्रचार यंत्रणा देखील त्यांनी उभी केलेली आहे। नामपूर गटातील गावांमध्ये मतदारांच्या भेटी घेताना आज नामपूर गटातील अंबासन गणामध्ये सकाळी 10 वाजेपासून त्यांनी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। गावातील जनतेची प्रतिक्रिया मागील पंचवार्षिक निवडणुकीत देखील या गावाने येथील उमेदवार निवडणूक रिंगणात असताना भारतीय जनता पार्टीच्या शीतल जिभाऊ कौर या निवडून आल्या आणि उपसभापतीपदी विराजमान झाल्या। आता देखील शीतल कौर ह्या अंबासन गणातून इच्छुक असून त्यांच्यासोबतच अनेक उमेदवार ह्या गणामध्ये इच्छुक आहेत। गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 100% उमेदवारी भाऊसाहेब चेला आहिरे यांच्या सौभाग्यवती आणि सामाजिक कार्यकर्त्या कांताबाई भाऊसाहेब आहिरे यांना पक्षाने जबाबदारी दिली असल्याने गटामध्ये नक्कीच आपला विजय निश्चित आहे, असेही कांताबाई आहिरे यांनी यावेळी एशियन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले। अंबासन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे, अंबासन। या गावात 80% फुल चाले। भाजपने सीटी। तुमचं नाव बाबा? रामदास डोंगरकोर। रामदास डोंगरकोर। सोय ना मजानं बरं पत्ता बित्ता आणखी गाड्या बळकट सोडला नको। चालेल। मग बीजेपी कडून कोण राहिली अंबासन गावात? बीजी कटते ते 2 क्षेत्रासाठी एक न पत्ता कटू एक येईल। बरं, दुसरा कोणी पक्षवाला होता का इकडे? दुसरा पक्षवाला येलच नाही अजून। नाही का? नाही म्हणा नाव टाक। तुमचं नाव घ्यायचं ना? रामदास डोंगरकोर। रामदास डोंगरकोर। बीजेपी ना राहणार अंबासन। आज जो प्रचार झाला अंबासन गावात जिल्हा परिषद गटातील उमेदवार कांताबाई भाऊसाहेब आहिरे फुल 100% येईल बुवा असा तुमचा अंदाज? किती लोकसंख्या आहे बाबा गावाची? 4000 ना पुढे 4500 मतदानची। 4000च्या पुढे मतदान आहे अंबासन गावाचं? अंबासन गाव या गावना एक सीट राहीना तर बाकीना खेळाची गरजच नाही। पंचायत समिती उमेदवार पंचायत गणले अंबासन गणामध्ये जर या गावाचं एक सीट राहिलं तर गावातला उमेदवार निवडून येईल आणि 2-3 राहिले बाबा मग तरी बी त्याने तुने निंगी 5 वरीच जाय निंगीच वनाना। बरोबर भाजपनाच वना तो बी भाजपचे झाले, पण मात्र जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदले बी तेजी भाजप येईल ना? दुसरा उमेदवार नाही येणार का? नाही एवढं नाही। आणि बाबा दुसरे उमेदवार जे प्रचार करतायत त्यांची काय प्रतिक्रिया आहे तुमची? त्यांची प्रतिक्रिया 10-20% 80% ना खाली हो नाही। स्वतः उमेदवार आपल्याकडे आलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। तर तुम्ही उमेदवार आहेत, तुम्ही आता जिल्हा परिषद गटाचा दौरा करतायत, तर त्या दौऱ्यामध्ये तुम्हाला येणारे अनुभव काय आले आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही लोकांची या समस्या सोडवाल? ज्या पण गावात जाते ना त्या पण गावात मला सगळेच लोक इतके प्रोत्साहन देत आहेत ना की मला सुद्धा उत्साह वाटतो की मी खुश होते ज्या गावात जाते त्या पण गावात। प्रत्येक गावात कोणत्या समस्या आहेत महत्त्वाच्या? ज्या म्हणजे रस्त्याच्या असो किंवा शाळेच्या असो किंवा कोणाचा पाण्याचा प्रश्न असो, त्यांनी मला सुचवायचं आणि मी ते काम करायला सक्षम आहे। या ठिकाणी मागील पंचवार्षिक या कार्यकाळामध्ये उपसभापती म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडली, तर यावेळेस देखील तुम्ही इच्छुक आहेत, तर तुमची प्रतिक्रिया काय? तुम्ही मागील काळामध्ये जे कामं केले, कोणकोणते कामं केले होते? आम्ही जल जीवन मिशनचे काम केले, रस्त्यांचे काम केले, गल्लींचे काम केले। आता देखील तुम्ही इच्छुक आहेत, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय नवीन कामं करणार आहेत? अध्यक्ष पद सुद्धा महिलांसाठी राखीव राहणार आहे। तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर अध्यक्ष होऊ शकता का तुम्ही?
का नाही येऊ शकते ना. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने नामपूर जिल्हा परिषद गट आणि अंबासन गणाच्या निमित्ताने प्रचाराची धुरा सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आहिरे यांच्याशी SCN न्यूजच्या प्रतिनिधीने चर्चा केली. या संदर्भात आपण भाऊसाहेब आहिरे यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. स्थानिक काय अडचणी असतात, स्थानिक अडचणी ज्याला समजतात त्या खऱ्यापणे मांडणं, लोकांच्या गरजा पूर्ण करणं, नेमकं काम कुठलं केलं पाहिजे, अडचणीचं काम काय आहे. माझा पहिला प्राधान्य राहील पांदण रस्ते. पांदण रस्ते प्रत्येक शेतकऱ्याला आज अडचणीचा विषय ठरलेला आहे आणि तो पांदण रस्ता प्रत्येकाला वाहतुकीसाठी मोकळा झालेला पाहिजे, तो रस्ता डेव्हलप झाला पाहिजे. आणि दुसरी, ज्या शाळांच्या दुरावस्था आहेत, गावागावात आजही लोक शौचालयांचा वापर करत नाही, ते प्रोत्साहन करणं, वृक्षारोपण करणं, पाणी अडवा पाणी जिरवा, हे सगळे लोकांच्या माध्यमातून उभं करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि गावोगावात एकोपा निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आरोग्य झालं, पाणी झालं, या सगळ्या गोष्टी मी ठामपणे, माझ्याकडे कुठलं पद नसताना मी एवढं काम केलं. पद राहिलं तर खूप कामं होतात. आणि राजकारण कशासाठी पाहिजे की शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी राजकारणाचा उपयोग झाला पाहिजे, आपले घरं भरण्यासाठी नाही. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला.